नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून जे रेकॉर्ड होतं ते मोडलेलं आहे. त्याची बरोबरी केलेली 10 तारखेला ते मोडलं जाईल. अर्थात या दोघांचा कालावधी त्यामध्ये पंतप्रधान नेहरू यांचे पहिले जे देशाचे पंतप्रधान होते त्यांचा 1947 ते 52 या जो अंतरिम सरकारचा जो कालावधी होता, जे निवडणुका न होता त्यांची नियुक्ती झालेली होती किंवा त्याबद्दल आपण सगळ्या चर्चा करणार आहोतच. पण नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणूनचा जो कालावधी आहे, निर्वाचित पंतप्रधान म्हणून, तो आज त्यांनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडलेला आहे. अर्थातच दोन नेत्यांची या अनुषंगाने तुलना होणं हे स्वाभाविक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करायला पाहिजे की कुठल्याही राज्याचे किंवा देशाचे असं मिळून जर पंतप्रधान म्हणजे नेहरूंचा माफ करा, मोदींचा एकंदर कालावधी जर बघितला तर तो 9,000 दिवस इतका होतो. परंतु निर्वाचित पंतप्रधान म्हणून जर आपण कालावधी मोजला तर त्यांनी आज नेहरूंचं रेकॉर्ड जे आहे ते 10 जूनला त्यांचं मोडलं जाणार आहे. सर, 1947 ची परिस्थिती आणि त्यानंतर 52 ची परिस्थिती आणि आताचा भारत यामध्ये या दोन्ही नेत्यांची तुलना स्वाभाविकपणे केली जाते. त्यामध्ये त्यांनी नेमके त्यांच्या म्हणजे अगदी आयडिओलॉजी पासून ते त्यांनी प्राधान्यक्रमाने काय ठरवलं देशाला पुढे नेण्यासाठी या सगळ्या गोष्टीमध्ये तुलना होते. काय तुम्ही सांगाल नेमकं? 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर 3 वर्षाची नियुक्ती आणि त्याच्यानंतर 1952 मध्ये रेग्युलर निवडणुका झाल्या. 52 ते 57, 57ला पुन्हा निवडणुका आणि 62ला पुन्हा निवडणुका आणि मग 1965 साली मृत्यू. ही झाली नेहरूंची कारकिर्दीचा एक प्रकारे क्वांटिटेटिव्ह आढावा. परंतु त्या काळामध्ये भारत देशाची एक प्रकारे निर्मिती आणि जडणघडणीची वेळ होती. नुकतंच आपण एक फार मोठं फाळणीचं शल्य मनामध्ये घेत होतो. भारत पाकिस्तानचं पहिलं काश्मीरमधलं युद्ध आपल्या मागे होतं. प्रचंड आर्थिक बोजा होता. या जगामध्ये भारतामध्ये पिन सुद्धा बनवत नव्हती. इथली दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. लोकसंख्येच्या नुसार जर आपण पाहिलं तर आपण 30 कोटीच्या आसपास होतो. परंतु यातली अशिक्षित असा समाज फार मोठा होता. चांगल्या विद्यापीठांची वानवा होती, चांगल्या शिक्षण संस्थांची वानवा होती आणि एक प्रकारे भारत ही एक संकल्पना, भारत एक राष्ट्र याच्याबद्दलच काही शंका लोकांच्या मनामध्ये होत्या. राजे रजवाडे अजून प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. हे सगळं पाहता भारताच्या निर्मितीचा तो एक मोठा काळ आणि संधी होती असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे त्या काळातली आव्हानं पूर्णपणे वेगळी होती आणि आत्ताच्या काळातली आव्हानं पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे त्यावेळच्या कार्याची आणि आत्ताच्या कार्याची तशी तुलना एक प्रकारे करता येणार नाही. पण आपल्याकडे ती तुलना केली अशा करता जाते की दोघांची कार्यशैली प्रचंड भिन्न, दोघांच्या आचार विचार संहिता या पूर्णपणे भिन्न आणि त्याच्यामुळेच एक असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्षाची जी विचारसरणी आहे ती नेहरूवादाला सातत्याने विरोध करणारी आहे. मला असं वाटतं त्या काळात या देशाची पायाभरणी होती, तर आता या देशाचा कळसाध्याय रचायचं भाग्य हे मोदींना मिळतंय. त्यावेळची आव्हानं ही मोर ऑफ डोमेस्टिक होती. आता जी आव्हानं आहेत ती डोमेस्टिक बरोबरच आंतरराष्ट्रीय पण आहेत. त्यामुळे दोन्ही काळ हे सेपरेट आहेत असं मी आता तरी या क्षणाला मानतो. अगदी बरोबर आहे. दोन्ही काळ स्वतंत्र आहेत. नेहरूंसमोर एक आव्हान होतं की देशामध्ये मग विद्यापीठ असो, धरणं असो, अनेक ज्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत किंवा शिक्षण संस्था, दवाखाने हे सगळं उभं करण्याचं एक आव्हान होतं. त्यापूर्वीचा भारत हा ब्रिटिशांच्या अंमलाखालचा भारत आणि राजे रजवाड्यांची सत्ता अशा सगळ्यामधून एका मोठ्या एकसंध लोकशाहीकडे जात असतानाची आव्हानं अर्थातच वेगळी होती. मग ती आर्थिक पातळीवरची असतील, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा शेजारी राष्ट्रांची असलेले आपले संबंध या बाबतीतले असतील, देशाच्या जडणघडणीचे असतील. आता मोदींनी जेव्हा त्यांचं सरकार आलं ते खरं तर बिगर काँग्रेसी संपूर्ण विचारसरणी असताना पहिलं सरकार अशा अर्थाने म्हणावं लागेल. अटल बिहारी वाजपेयींचा काळ होता, परंतु त्या काळामध्ये सुद्धा एक ज्याला म्हणता येईल ते आघाडीचं सरकार असं होतं.
मोदींनी जेव्हा 2014ला निवडणूक जिंकली तेव्हा संपूर्ण बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. जेव्हा असं वाटत होतं की यापुढे कदाचित गटबंधी की सरकार येही नॉर्मलसी आहे असं जेव्हा वाटत होतं, तेव्हा त्यांनी संपूर्ण बहुमतात पक्षीय बहुमतामध्ये सरकार आणलं. आणि त्यानंतरचा त्यांचा आतापर्यंतचा जो कालावधी आहे तो कुठल्या कुठल्या आव्हानांनी भरलेला होता आणि काय चांगल्या गोष्टी झाल्या, बरं वाईट सगळ्याची चर्चा आपण करायला हवी. अ, पहिल्यांदा आला त्यावेळेला काँग्रेसला हटवणं हा एक भारतीय जनमानसासमोरचा सर्वात मोठा भाग होता. आणि त्याच्या आशा आकांक्षांचं प्रतीक कोण होते तर ते नरेंद्र मोदी होते. त्यांच्या बॅकग्राऊंडला काय होतं, त्यांच्या बॅकग्राऊंडला गुजरातचं मॉडेल होतं आणि गुजरातचं सक्सेस होतं, त्याचं इकॉनॉमिक सक्सेस होतं, त्याचं सोशल सर्व्हिसेसचं इंडेक्सचं सक्सेस होतं, गव्हर्नन्सचं सक्सेस होतं. गुजरातच्या गव्हर्नन्स मॉडेलची प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडे चर्चा झाली. त्या बळावर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी हे त्याच्या पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढलेले असल्यामुळे अब अच्छे दिन आएंगे या घोषणेवर नरेंद्र मोदींचं सरकार आलं. त्यानंतर पुन्हा एकदा मला असं वाटतं भारताच्या पुनर्निर्मितीचा, पुनर्भरणाचा असा एक कार्यक्रम त्यांना हाताशी घ्यावा लागला. आर्थिक आव्हानं खूप मोठ्या प्रमाणात होती. सरकार आणि जनता यांच्यामध्ये विश्वासाची प्रचंड मोठी कमी होती. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही दरी भरून काढणं, 125 कोटीचा भारत त्यावेळेला होता, त्या 125 कोटीच्या भारताला एकसंध एक दिशा देणं, अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा होता. दंगली आणि बॉम्बस्फोट हे आधीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले होते, त्यामुळे त्याला पायबंद. आणि आपले जे शेजारी आहेत त्यांचे वारंवार आपल्याशी होणारे हस्तक्षेप, या सगळ्याला पायबंद. आंतरराष्ट्रीय बाजारात आपली किंमत वाढवणे, आपली इकॉनॉमिक पॉवर वाढवणे, आपली परराष्ट्र धोरणं अधिक सक्षम करणे आणि त्याही पेक्षा सुद्धा भारतीयत्व ज्याला आपण म्हणू की यस इंडिया स्टँड्स फॉर समथिंग, हे निर्माण करणे, भारताला स्वतःची ओळख निर्माण करणे, इथली एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे रिफॉर्म करणे, त्याच्यामध्ये AI, तंत्रज्ञान या सगळ्याचा समावेश करणे, अशी एक फार मोठी पुनर्निर्माणाची प्रक्रिया आणि पुनर्निर्माणाचं आव्हान होतं. आणि ते आव्हान मोदींनी मागच्या 12 वर्षामध्ये अत्यंत सक्षमपणे पेललेलं आहे असं आपल्याला दिसेल. बाकीच्या विषयांवर येताना राजकीय विषयांची चर्चा मात्र अटळ आहे आणि ती म्हणजे 2014 पेक्षा 2019ला लोकसभेमध्ये अधिक उज्ज्वल भवल असं यश आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकांमध्ये अपेक्षित असं यश नाही. आणि एक प्रकारे अल्पमतातलं सरकार मोदी आणि अमित शहा यांना चालवायला लागलं. परंतु त्या अल्पमताचं सरकार आहे म्हणून हे सरकार कुठे दबलेलं आहे, हे सरकार कुठले निर्णय घेताना कॉम्प्रोमाइज करत आहे असं वाटण्याचा एकही क्षण आपल्याला आलेला आहे असं काही दिसत नाही. किंबहुना त्यानंतर झालेल्या ज्या निवडणुका आपण पाहिल्यात त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, आसाम, पुद्दुचेरी या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांची आधीची सरकार जी होती, राज्य सरकार, ती टिकवलेली आहेत. त्यांना समर्थन करणारं चंद्रबाबू नायडू होते, त्यांचं सरकार आंध्र प्रदेशामध्ये आलं आणि वायएसआर यांचं सरकार गेलं. त्याचबरोबर दिल्ली, ओडिशा ही सरकार इथे भाजपने सत्ता हस्तगत केली. सर्वात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात अरुणाचल आणि पश्चिम बंगाल इथे उज्ज्वल दवच असं यश मिळालं. जवळपास 100हून अधिक राज्यांच्या निवडणुका आपल्याकडे झाल्या, त्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळालंय आणि काँग्रेस सातत्यानं अपयशी ठरलेलं आहे. होय, आसाम आणि पश्चिम बंगाल, आसाम आणि पश्चिम बंगाल सॉरी, त्याच्यामध्ये आपली सरकार भारतीय जनता पक्षाची आली. आणि त्यामुळे ह्या सरकारच्या अल्पमत असल्यावर कुठे शिक्कामोर्तब झाले असं नाही, तर या सरकारच्या कार्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले असंच आपल्याला आतापर्यंत दिसलेलं आहे. आपण जर ठळक निर्णय पंतप्रधान मोदींनी कुठले घेतले याचा जर विचार करायचा ठरवला तर पहिल्यांदा सुरू झालं ते नोटबंदीपासून. नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी काही लोककल्याणकारी योजनांमध्ये मला तर सगळ्यात जास्त जे भावतं ते म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन, की ज्या सामान्य माणसाला कधीही बँकेचा म्हणजे 2014 पूर्वीची माझ्या घरी काम करणारी मदतनीस असेल तर तिला बँकेत खातं उघडता येणं हे अशक्यप्राय गोष्ट होती. तिला यामध्ये आणलं आणि जनधन ही जी योजना आणली ती, आयुष्यमान भारत सारखी योजना, स्वदेश म्हणजे मुद्रा लोन्स असतील, उज्ज्वला गॅस असतील, प्रधानमंत्री आवास असतील, म्हणजे
काही निर्णय त्यांनी घेतले ते त्याच्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, जसं की अ, नोटाबंदीच्या ह्याच्याबद्दल खूप चर्चा झाली. परंतु बाकीचे जे निर्णय आहेत, ज्यामध्ये खास करून अंत्योदयी वर्ग जो आहे त्याला आर्थिक याच्याशी थेट जोडणं, म्हणजे योजनांचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हा भाग जो आहे, त्यामुळे बरेचसे लिकेजेस कमी झाले. 100% या सरकारच्या अनेक अशा अचिव्हमेंट्स आहेत की जे केवळ केंद्रामध्ये कणखर आणि मोदीजींचं सरकार होतं म्हणूनच करता आलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ज्या आयुष्यमान भारताचा तुम्ही उल्लेख केलात, त्या स्कीम अंतर्गत 1,80,000 कोटी इतक्या रुपयांचं वितरण करण्यात आलं आणि 44 कोटी भारतीयांना आयुष्यमान भारतची कार्ड देण्यात आली. आणि या वर्षीच जवळपास दिवसाला 3 म्हणजे 1,000 नवीन सेंटर्स आयुष्यमान भारतच्या सेवा सुविधा नागरिकांना पुरवणारी त्याच्यामध्ये ऍड करण्यात आली. याच्यामधून जनमानसामध्ये सरकारी रुग्णालयातली चांगली सेवा हे हे जसं ठसलं तसं एखादे आजारपण आल्यानंतर घर कर्जाच्या ओझ्याखाली दबलं जातं आणि अख्खी पिढी ते कर्ज फेडण्यात निघून जाते. याला कुठेतरी आळा बसण्याकरता आयुष्यमान भारतने फार मोठं कार्य केलं असं आपण म्हणायला पाहिजे. डिजिटल पेमेंट हा जो विषय आहे, म्हणजे स्कॅन करून पैसे पाठवणे, UPI वर पैसे पाठवणे, हे इतकी अभूतपूर्व क्रांती आहे. 22 कोटी ट्रान्झॅक्शन्स दर महिन्याला आपल्याकडे होत असतात. जर आता तुम्ही तुमच्या मदतनीसाचं उदाहरण दिलं, तसंच या डिजिटल पेमेंटचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीचा संचालक म्हणून मला अनेकदा अरुणाचल आणि आसामच्या बॉर्डरवर असलेल्या सुबानसरी या जलविद्युत प्रकल्पाच्या इथे जायला लागतं. ते अत्यंत अंतर्गत भागात लखीमपूर जिल्ह्यातलं एक शेवटचं गाव आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर थेट चायना लागतं. सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना आपण काही खिशात पैसे कॅरी करत नाही. त्या गावापासून दूर 3-3.5 किलोमीटर जंगलाच्या तोंडाशी मी चालत गेलो आपल्याच नादात. आणि नंतर लक्षात आलं तिकडे एक चांगला नारळवाला होता, त्याच्याकडे शहाळ्याचं पाणी घेतलं आणि पिता पिता लक्षात आलं की आपल्याकडे पैसे नाही आहेत. आता मला चिंता लागून राहिली की आपण काय करायचं. त्या शाळेवाल्याला जेव्हा मी माझी अडचण सांगितली की अरे बाबा बाजूच्या कंपनीचा मी संचालक आहे म्हणून आता माझ्याकडे पैसे नाहीत, तो बोलला क्यों चिंता करते हो, आप डिजिटल पेमेंट कर दो 40 रुपया. मतलब रोज कितना नारियल बेचते हो, तो बोला 100 के करीब बेचता हूँ. तो डिजिटल पेमेंट कितना करते हैं, तो बोले 80-85 लोग तो हर रोज डिजिटल पेमेंट ही करते हैं. म्हणजे एक मोठा वर्ग नुसता त्याचा खरेदीदार नाहीये, तर तो त्याचा विक्रीदार पण आहे. आणि याच्यातून तो वर्ग हा फायनान्शियल सिस्टीम मध्ये आला. हाच वर्ग पुढे कर्ज देवाला लायक झाला आणि त्यातून जनधन अकाउंट उघडली गेली आणि त्यांची संख्या आता 58 कोटी आहे. आणि त्याच्यातूनच छोट्या छोट्या लोकांना कर्ज जी मिळाली आणि त्याच्यातून लखपती निधी आपल्याकडे काही निर्माण झाला. अर्थात ती एक वेगळी संपूर्ण स्कीम आहे. आणि त्याच्या पुढचं वर्षन म्हणजे मेक इन इंडिया. 2 लाख कोटी, तुम्हाला मी सांगतो 2 लाख कोटी इतके त्याच्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत. आणि या सगळ्यातूनच आपल्याकडे आता 2.5 ते 3 लाख हे नवीन उद्योग दरवर्षी निघतात. जी संख्या आपल्याकडे जेमतेम 1000 सुद्धा काही वर्षापूर्वी नव्हती, ती आता 2 ते 2.5 लाख वर्षाला निघतात. आणि ह्यातली दर आठवड्याला एक युनिकॉर्न म्हणजे स्थापनेच्या दिवशी त्याचं व्हॅल्युएशन जर केलं तर ते $1 मिलियन एवढं प्रचंड मोठं असतं. अशा कंपन्या आणि ह्या कंपन्यातले बहुतांशी प्रवर्तक म्हणजे कंपन्या चालू करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या एकतर महिला तरी आहेत, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत आणि बहुजन समाजातून आलेले आहेत, ज्यांचे आई वडील अतिशय साधी साधी छोटी छोटी कामं करत होते. खऱ्या अर्थाने ज्याला सोशल एम्पॉवरमेंट म्हणतात, ती एम्पॉवरमेंट हा एक मोठा वर्ग उत्पादित क्षेत्रामध्ये आल्यामुळे आपल्या जीडीपीची जी वाढ झाली, ती जीडीपीची वाढ 12 नंबरवर आपण 2010 साली होतो, ते आज आपण 4 नंबरवर येऊन पोहोचलो. आणि जीडीपीची वाढ रिफ्लेक्ट होण्याचं आणखीन एक म्हणजे या भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला जे महत्व प्राप्त झालं आणि त्याचा जो रोड आणि रेल नेटवर्क प्रचंड मोठ्या प्रमाणात उभं राहिलं, ते तर निव्वळ अभूतपूर्व आहे. टॅक्स रिफॉर्म्स इकडे करण्यात आले आणि त्याचं आणखीन एक लक्षण म्हणजे जीएसटी हा जो आपल्याकडे टॅक्स रिफॉर्म नंतर आणला गेला. या मे महिन्यामध्ये, आता आपण जून मध्ये हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय, मे महिन्यातलं जीएसटीचं कलेक्शन 1,94,000 कोटी होतं. आणि अर्थात एक छोटीशी जाहिरातीची गोष्ट म्हणजे यातला सर्वात मोठा वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा होता. एप्रिलमध्ये हीच 1,94,000 कोटीची रक्कम एप्रिलमध्ये 2,42,000 कोटीची होती.
म्हणजे हे पैसे येत आहेत कुठून? तर हे पैसे काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी घडतेय, काहीतरी सर्व्हिस ऍक्टिव्हिटी घडतेय. ती कुठे घडतेय? तर ती जनधन बँकेमध्ये अकाउंट उघडलं, त्यांनी मुद्रा लोन घेतलं, त्यांनी काही व्यवसाय चालू केला, त्यातले काही युनिकॉर्न बनले, त्यातले काही मेक इन इंडियामध्ये आले. आणि हे सगळं कशामुळे आलं? तर शिक्षा नीती बदलली आणि त्यातून उद्योजकतेला, स्किल्स इंडियामध्ये माणसं उभी राहिली. ती उभी राहिलेली माणसं मुद्रामध्ये लोन कमवत गेली. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जनधनमध्ये अकाउंट उघडून दिलं आणि त्यांना घर नव्हतं राहायला, तर ते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळालं, शौचालय मिळालं, घरामध्ये चुल्हा नव्हता तर आम्हाला उज्ज्वला ज्योतीमुळे तो गॅस मिळाला. शिक्षणाला काही संधी नव्हती, ती शिक्षणाची ऑनलाईन शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. उच्च शिक्षण घ्यायला संधी नव्हती, खूप मोठ्या प्रमाणात IIT IIM निघाल्या आणि त्यातून निर्माण झालेला REC मधून, रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून निर्माण झालेला हा बहुजन समाजाचा मोठा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात GDPची क्रांती आली आणि त्याच्यामुळेच या देशाचा विकास हा आत्ता 7 ते 7.5% जाऊन पोहोचलाय. जगातल्या एका सर्वोत्तम विद्यापीठात शिकायची इकॉनॉमिक्स मला संधी मिळाली, तेव्हा आम्ही मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी म्हणून काही केस स्टडीज बघायचो. त्या केस स्टडीज 1950, 1960 आणि 1970 या दशकात जर्मनी आणि जपान या 30 वर्षात जर्मनी जपानने काय प्रोग्रेस केली त्याच्या सांगितल्या जायच्या. याचं कारण त्यांनी ती 30 वर्ष दरवर्षी 6.5 ते 7% त्यांनी विकास घडवला. त्यामुळे आज ज्या पोझिशनला आहेत ते त्या पोझिशनला पोहोचले. आज गेले 15 वर्ष भारत हा साधारणतः 7.5% वाढतोय. अशीच जर घोडदौड आपली आणखीन काही काळ चालू राहिली तर जे लक्ष प्रधानमंत्र्यांनी दिलेलं आहे, जे स्वप्न प्रधानमंत्र्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे 2047 साली विकसित भारत, तर आपण निश्चित त्यापर्यंत पोहोचू शकतो. कारण हा एक असा निर्णायक क्षण आहे, एक स्ट्रॅटेजिक क्षण असा आहे, जसा तो टेनिसच्या खेळामध्ये असतो की जिकडे 2-2 मॅच जिंकलेले असतात आणि शेवटच्या गेममध्ये ड्यूस झालेला असतो आणि डिफरन्स ऑफ 2 चालू होतं. त्यावेळेला फेडरर बॉल वरती उडवतो सर्व्हिससाठी आणि मागून अंपायर सांगतो ही सर्व्हिंग फॉर अ मॅच पॉइंट. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतात, म्हणजे लोकसंख्या शास्त्राचा जर आपण एकूण अंदाज घेतलात तर जर्मनी, जपान, फ्रान्स, इटली, अमेरिका, स्पेन, नॉर्वे, स्वीडन हे सगळे देश आता वृद्धत्वाकडे, सिनियर सिटीजनकडे वळत आहेत. तर तरुण जनता जास्त कुठे आहे? तर ती एक तर चीनमध्ये आहे आणि भारतामध्ये आहे. परंतु 1970 साली वन चाइल्ड पॉलिसी आणल्यामुळे चीन सुद्धा आता स्ट्रगल करत आहे आणि आता ते दुसरं मूल जन्माला आणलं तर ते इन्सेंटिव्ह देत आहेत, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. परंतु भारत इथे मात्र खूप मोठ्या प्रमाणात एक उद्योजकता असलेली, उद्योजकतेची आवड असलेली, स्किल्स इंडिया मधली, आज एक वेळ तुम्हाला BA BCom इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन मिळते, परंतु ITI ला ऍडमिशन मिळणं आणि डिप्लोमा इंजिनियर स्किल्सला ऍडमिशन मिळणं कठीण होत चाललंय आणि त्याचा कट ऑफ वाढत चाललाय. हे बदलते भारत की बदलती तस्वीर आहे. हाच तो नवा भारत की ज्याची रचना एक प्रकारे या 12 वर्षात आपल्याकडे घातली गेली. अगदी बरोबर आहे. खूप तुम्ही सविस्तर आढावा योजनांचा घेतलात. आता थोडं आपण ज्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जे आहेत त्याकडे जर वळलो तर मग रस्ते असतील, विमान सेवा असेल, विमानतळं असतील, मेट्रो असतील, रेल्वे असेल, रेल्वेचं आधुनिकीकरण असेल, या सगळ्यांचा जर आपण लेखाजोखा घेतला आणि त्यामध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्यांचा एक रोजगार असा जर आपण आकडा विचारात घेतला तर गेल्या 12 वर्षामध्ये किती हे वेगाने होतंय आणि काय नेमकी परिस्थिती? आता आपण पहिले अर्बन डेव्हलपमेंट हा जर विषय घेतला इन्फ्रास्ट्रक्चर मधला, तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. एक म्हणजे रस्ते आणि रस्त्यांचं जाळं 2 शहरांना जोडणारं. हा जर एक विषय घेतला तर आज दिवसाला आपण 25 किलोमीटरच्या वर महामार्ग निर्माण करतोय आणि एखाद्या गावामध्ये जर तुम्ही एक वर्षभर गेला नाहीत आणि एक वर्षानंतर गेलात तर ते शहर ओळखता येत नाही, इतकी त्याची बदल त्याच्यामध्ये झालेला असतो. इतकं रस्त्याचं नेटवर्क आपल्याकडे अफलातून आहे. दुसरी गोष्ट रेल्वे नेटवर्क. आजच आपण जगातलं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहोत आणि दरवर्षी आपण जे रेल्वे ऍड करतोय, युरोपातल्या एका छोट्या देशामध्ये जेवढी रेल्वे असते तेवढी आपण दर वर्षाला ऍड करतोय. तसंच आपण जवळपास 1100 किलोमीटर एवढं मेट्रोचं जाळं दरवर्षी आपण आता निर्माण केलेलं आहे आणि पुढच्या काही वर्षात त्याच्यात आणखीन 1100ची भर पडणार आहे. 50हून अधिक ठिकाणी एअरपोर्ट निर्माण झालेली आहेत आणि आज
एकट्या उत्तर प्रदेशमध्ये, की ज्याला आपण आतापर्यंत बिमारू राज्य म्हणत होतो, ज्याला आपण आजारी म्हणत होतो, त्या एकट्या उत्तर प्रदेशामध्ये 8 विमानतळ आहेत आणि त्याच्यामध्ये जे विशेषतः टुरिझम, रिलिजियस टुरिझमचं, धार्मिक टुरिझमचं सर्किट आहे, तिथे आज तुम्हाला हॉटेल मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मग ते अयोध्या असेल, बौद्ध गया असेल, अनेक गावं आहेत. या गावांमधनं हे सगळं टुरिझम आपल्याकडे निर्माण झालंय. त्यामुळे देशांतर्गत टुरिझम वाढलं आणि देशाबाहेरून आपल्या देशात या टुरिझमसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी. आता जे स्वच्छ पाणी लागतं याच्याकरता जल जीवन मिशन किंवा अमृत वर्षन 2 याच्यामध्ये पाणी सप्लाय आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आणि अर्बन डेव्हलपमेंटसाठी सीवेज ट्रीटमेंट प्लॅनची खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झाली आणि त्याच्या या सगळ्या करता नुसती फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर त्याचा IT इन्फ्रास्ट्रक्चर पण अपग्रेड झालं पाहिजे. म्हणून स्मार्ट सिटीची योजना आपल्याकडे करण्यात आली, इंटिग्रेटेड मोबिलिटीची योजना करण्यात आली. एकाच तिकिटावर तुम्ही बसनी प्रवास करू शकता, रेल्वेने प्रवास करू शकता, मेट्रोनी प्रवास करू शकता. हे जे इतर परदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतं ते भारतामध्ये आपल्याला आता बघायला मिळते अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या करता लोकांच्या खिशात पैसा पाहिजे, तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून येतो. आणि हे सगळं आपल्याकडे मागच्या 10 ते 12 वर्षात घडलं. जी सेक्टर्स आतापर्यंत प्रायव्हेट सेक्टरला कधीही ओपन नव्हती, म्हणजे स्पेस, डिफेन्स, न्यूक्लिअर, याच्यामध्ये आता प्रायव्हेट सेक्टर प्रचंड मोठं काम करत आहे. आता जे आपल्यावर जो ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने हल्ला केला त्याला चोख उत्तर देताना जी आपण डिफेन्स इक्विपमेंट वापरली त्यातली बरीचशी डिफेन्स इक्विपमेंट ही आपल्या प्रायव्हेट सेक्टरने बनवलेली होती. तसंच हे झालं इंडस्ट्रीच्या बाबतीत. तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बिजसे बाजार याच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चर, मग ती शीतगृह असतील, साठवणुकीची केंद्र असतील, प्रक्रिया केंद्र असतील, ही सगळी निर्माण झाली. परंतु शेतीचा जो मूलभूत प्रॉब्लेम होता तो म्हणजे शेतीमध्ये पत नाही, शेतीमध्ये पैसा नाही, शेतीमध्ये मालाला हमीभाव नाही. याच्याकरता म्हणून PM किसान योजना, त्याच्यामध्ये जो अति गरीब आहे त्याला दर वर्षाला 6,000 रुपयाचं असिस्टन्स आणि असे 12 कोटी लोकांना मिळतं. आधीच आपण जे धान्य आहे, मिनिमम धान्य, ते धान्य आपण जवळपास 80 कोटी लोकांना देतोय. गेल्या 10 वर्षामध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो. एकच उदाहरण देतो, पॅडीची जी मिनिमम प्राइस आहे ती हे सरकार जेव्हा आलं तेव्हा 1,310 रुपये होती, तीच आज 2,370 रुपये इतकी वाढलेली आहे. याच्यावरून शेतकऱ्यांकडे पैसा येताना तो कुठल्या मार्गाने येतोय हे आपल्याला लक्षात येत आहे. त्याचबरोबर सरकार दरवर्षी गहू, तांदूळ याची खरेदी करतं आणि मग ती सार्वजनिक वितरण व्यवस्थेतनं वितरित करत असतं. आतापर्यंतचं सर्वात हायएस्ट प्रोक्युरमेंट जर कधी झालं असेल तर ते मागच्या 3 वर्षात झालेलं आहे. जमिनीत उत्पादन काय येत नाही तर जमिनीची प्रत चांगली नसते. जमिनीची प्रत चांगली आहे की वाईट आहे हे कळण्याकरता त्याचं परीक्षण करावं लागतं आणि त्या परीक्षणाच्या लॅब आतापर्यंत आपल्याकडे नव्हत्या. सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून जमीन किती छोटी आहे, ती रेनफेड आहे का नाही आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्यात काय काय तुम्ही लावू शकता याच्याकरता मार्गदर्शन करण्याकरता सॉइल हेल्थ कार्ड आपल्याकडे आली. अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत की ज्या आणल्यामुळं शेतकऱ्याला एक ॲश्युरन्स मिळाला की पाऊस जरी पडला नाही तरी चर खणलेले असतील, जलयुक्त शिवार असतील, या सगळ्यातून त्याला पाणी, ठिबक सिंचन योजना असतील, त्याच्याकरताची त्याला मिळणारी मदत असेल. या सगळ्यामुळे एक प्रकारे ग्राहकांशी जोडला गेलेला, सरकारच्या योजनांमध्ये जोडला गेलेला आणि त्याहीपेक्षा सुद्धा शेतीमध्ये जे काही खाली उरतं तृणधान्य त्याच्यापासून ऊर्जा निर्माण करून तो केवळ अन्नदाता नाही तर तो ऊर्जा देखील निर्माण करू शकतो. अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे आश्वस्तता आपल्याला दिसून येते आणि हे एक दुर्मिळ कार्य या सगळ्या काळात घडलेलं आहे. आता जाऊया परराष्ट्र धोरणाकडे, कारण ज्याला म्हणता येईल ना की देशाचा मिजाज बदललाय. कशा अर्थाने की या पूर्वी जेव्हा जेव्हा अतिरेकी हल्ले झाले तेव्हा भारताने त्याचा निषेध केला, कठोर शब्दात निषेध केला, परंतु आता मात्र घर में घुस के मारेंगे ही पॉलिसी आलेली आहे. आणि पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई ही आपण सगळ्यांनी पाहिलेली, जगाने पाहिलेली आहे. त्याच वेळी आत्मनिर्भर भारत, तुम्ही ऑपरेशन सिंदूरचा सर उल्लेख केला की संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भरतेकडे कसे जाऊ
या दृष्टीने प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. तर आपलं परदेशी धोरण आणि आपल्या शेजारी राष्ट्रांशी असलेली आपले आताचे संबंध असं याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. आपलं जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे त्याचं कार्य जाणून घेण्या अगोदर या देशातल्या इंटरनल सिक्युरिटी समोरची आव्हानं आणि ती आपण कशी पेलतोय ते पण जाणून घेणं महत्वाचं आहे. याचं कारण त्याच्यावरच पुढचा सगळा डोलारा अवलंबून आहे. आज आपण श्रीलंकेमध्ये पाहिलं तर तिथे अंतर्गत उठाव झाला, बांगलादेशामध्ये अंतर्गत यादवी माजली आणि खुद्द राष्ट्रप्रमुखांना जीव वाचवण्याकरता भारताचा आसरा घ्यावा लागला. तर नेपाळमध्ये अक्षरशः माजी राष्ट्रप्रमुख आणि इतर मंत्रिमंडळाला ठार मारण्या इतपत मजल गेली. पाकिस्तानमध्ये काय चाललंय हे आपण पाहताय, अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय हे आपण पाहताय. म्हणजे तिकडे तालिबान राजवट येते आणि युएसची सत्ता जाते म्हणल्यानंतर विमान उडत असताना त्या विमानाच्या वरती लोक बसून राहिलेली होती आणि हजारो लोक तशी बसली होती आणि हवेत विमान गेल्यानंतर किड्या मुंग्यासारखी ती खाली पडली. अशा प्रकारे सर्वत्र चारी बाजूला वातावरण असताना भारतामध्ये मात्र प्रगतीचे उच्चांक येत आहेत आणि इंटरनल सिक्युरिटीच्या बाबतीत आपण अतिशय सक्षमरित्या कार्य करतोय हे देखील आपल्या समोर आलेलं आहे. भारत एक शक्ती, एक ताकद, इकॉनॉमिक पॉवर म्हणून समोर आली आणि त्याच्याचमुळे ऑपरेशन गंगा असेल, म्हणजे रशिया युक्रेन वॉर सुरू झाल्यानंतर ऑपरेशन गंगा अंतर्गत आपले जे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी, तांत्रिकी शिक्षणासाठी अडकून पडलेले होते त्यांना आपण आपल्या देशात परत आणू शकलो. इतकं की त्या ऑपरेशन गंगाचा अभ्यास करण्याकरता इतर अनेक देशातून व्यवस्थापनाचे आणि परराष्ट्र खात्याचा अभ्यास करणारी मंडळी इकडे आली आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला. त्यावेळेला आपण रशियाचं ऑइल घेत होतो तेव्हा संपूर्ण युरोपियन युनियन आपल्या विरुद्ध उभं राहिलं आणि आपल्याला थांबवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला वी आर नॉट ऑन रशियन साइड, वी आर नॉट ऑन युक्रेन साइड, वी आर ऑन इंडियन साइड असं ठणकावून सांगणारा एक परराष्ट्र मंत्री आपल्याला मिळाला आणि त्याच्याच बलबुत्यावर आपल्या लक्षात येईल की आपल्यावर टॅरिफ लादले अमेरिकेने. हे काही पहिल्यांदा लादलेले नाही आहेत. आपल्या जेव्हा 1997 साली बुद्ध हसला आणि आपण जेव्हा न्यूक्लिअर बॉम्ब फोडला त्यावेळी अमेरिकेने आपल्यावर अशाच प्रकारचे सँक्शन टाकलेली होती. त्याने आपल्याला काही फार फरक पडला नाही. त्यावेळेला अनिवासी भारतीयांना आपण आवाहन केलं आणि त्याने अक्षरशः करोडो रुपयाचे बॉन्ड्स भारतात खरेदी केले आणि पैसे टाकले आणि भारताच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. इथे सुद्धा आत्मनिर्भर भारतामधून जे काही निर्माण होत आहे त्याच्यामुळे निर्यात तर वाढतेच आहे. आज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कमी होताना दिसते, परंतु मेटा असेल, गुगल असेल, अमेझॉन असेल यांची मात्र गुंतवणूक सॉफ्टवेअरमध्ये वाढत चालली आहे. प्रत्येक देशाची एक स्ट्रॅटेजिक कमॉडिटी असते. जशी ती सौदी अरेबियाची जर आपण पाहिली तर ती ऑइल आहे. सौदी अरेबियाचा ऑइल एक्सपोर्ट जेवढा आहे त्यापेक्षा जास्त भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे आणि तो फक्त करणाऱ्यांची संख्या आता 55 लाख आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी जेव्हा पूर्णपणे अंमलात येईल आपल्याकडे त्यावेळी 2030 साली त्या 55 लाखांची संख्या 1,10,00,000 झालेली असेल आणि आजच आपल्या आयटी निर्यातीचा आकडा 220 कोटीवर जाऊन पोहोचलाय. तो जवळपास 400-450 कोटीवर जाईल. त्यामुळे आपलं तेलाच्या आयातीमध्ये जे प्रचंड पैसे जातात त्याचा भार जो पडतो तो कमी होईल. मुळतः सोनं आयात आपण कमी करावी असं पंतप्रधानांनी आवाहन केलंय. जर त्याला आपल्याला योग्य तो प्रतिसाद मिळतोय अशी जर दिशा आपल्याला दिसली आणि त्याचंही बर्डन जर आपलं कमी झालं तर बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन आपल्याकडे कमी होईल. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधल्या कंपन्या आहेत, मग त्या पेट्रोलियम मधल्या आहेत, हायड्रो पॉवर सेक्टर मधल्या आहेत, पॉवर सेक्टर मधल्या आहेत, खत निर्मिती प्रकल्पांमधल्या आहेत, ऍग्रिकल्चर मधल्या आहेत, कन्स्ट्रक्शन मधल्या आहेत, ऑइल अँड नॅचरल गॅस मधल्या आहेत. या सगळ्या कंपन्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारला लाभांश देत आहेत. इतकंच काय तर रिझर्व्ह बँकेने आता जो लाभांश दिला तो सुद्धा 2,87,000 कोटी इतका विक्रमी दिलेला आहे. अर्थात तो जर लाभांश हा डॉलर मधल्या डिफरन्समुळे तो मिळालेला आहे त्यामुळे त्याच्याविषयी मी फार आनंद व्यक्त करणार नाही, परंतु तो जर आपला लाभांश हा जर खरेदी आणि विक्री याच्यामधल्या म्हणजे आयात आणि निर्यात याच्यामधल्यातनं जर मिळाला असता तर जास्त आनंद झाला असता. अशा प्रकारे या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक ताकद जशी वाढलेली आहे तशीच देशाची आपण काय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुद्धा वाढलेली आहे. G20 सुरुवात होते आणि त्याचा शेवट G21 होतो. आज कुठल्याही देशामध्ये कुठली कॉन्फरन्स असली तर तिथे भारत आणि भारताचे प्रतिनिधी येणार आहेत की नाही याच्याविषयी जास्त उत्सुकता असते. जगात सर्वात जास्त फॉलोअरशिप कोणाला असेल तर ती भारताच्या प्रधानमंत्र्याला असते. भारताचे प्रधानमंत्री नेमकं काय म्हणतात याच्यावर सगळ्यांकडेच लक्ष असतं.
ह्याचं कारण एक असं आहे की कोविडच्या वेळेला आपण काही जगातली सर्वात श्रीमंत ताकद नाही, परंतु आपण लस निर्माण केली, त्या लसीचं पेटंट घेतलं नाही, तर हे विश्वची माझे घरं ही जी हिंदू फिलॉसॉफी आहे त्यानुसार आपण 110 पेक्षा अधिक देशांना ती लस फुकट पुरवली आणि त्याच्या लसची टोचणी केली, हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या देशाची जी मूळ परंपरा आहे ती मूळ परंपरा अवघ्या विश्वाला घर मानणाऱ्याची आणि शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता काम करण्याची, ही जी अंत्योदयाची भावना आहे ती आपण आंतरराष्ट्रीय बाजारात देखील, आंतरराष्ट्रीय कॅलॅमिटी कोणाकोणावर आलेली आहे, संकट आली असतील, कुठे भूकंप आहे, कुठे सुनामी आहे, कुठे प्रचंड मोठी साथ आहे, सर्वात पहिले कोण जात असेल तर ते भारतीय जातात. आणि आंतरराष्ट्रीय नीतीमधला आणखीन एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक देशांमधली ती अर्थव्यवस्था घडवणारी माणसं जर कोण असतील तर ते भारतीय आहेत. मग ते गल्फमध्ये काम करणारे मल्याळी असतील किंवा युरोप घडवणारे आमचे राबणारे इंजिनियर्सचे हात असतील किंवा अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असतील. कल मजदूर बन के आए थे, आज शासक बन के रह गए, अशी अवस्था आमची आहे. त्या 2 कोटी अनिवासी भारतीयांनी दरवर्षी जवळपास 135 कोटी डॉलर्स एवढी रक्कम रेमिटन्स म्हणून इकडे पाठवून आमची अर्थव्यवस्था आणि डॉलरची गंगाजळी सक्षम करतायत. यापेक्षा सुद्धा कठोर परिश्रम करून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताची प्रतिमा संपूर्ण जगामध्ये ते उज्ज्वल करतायत. त्याच्यामुळे परराष्ट्रामध्ये आज भारत आणि भारताचा पासपोर्ट हा गौरवानं पाहिला जातो आणि त्याच्याकडे अत्यंत आश्वासक रीतीनं पाहिलं जातं. मला असं वाटतं आज भारत हे केवळ गारुड्यांचा आणि काय नागसर्पाचे खेळ करणारा असा देश नाहीये, तर हा सॉफ्टवेअर इंजिनियरचा देश आहे. हा असा देश आहे की जो स्वतःच्या अ, कुठल्या ठिकाणी गेल्यानंतर आषाढ भूतासारखा वाडगा घेऊन समोर जात नाही, तर इक्वल डिस्कशनसाठी तो आपलं टेबल तयार करतो. हा भारत खऱ्या अर्थाने उद्याच्या जगाची आशा आहे, कारण जगातल्या प्रत्येक 6वा माणूस हा भारतीय आहे. त्यामुळे त्याच्या यशावरच जगाचं यश, शांती, समृद्धी अवलंबून आहे. म्हणून जगाचं आशास्थान जर आता कुठलं असेल तर ते भारत आहे. सर, आपण या सगळ्या विषयावर सविस्तर बोललेलो आहोत. एक मला विचारायचं आहे की आतापर्यंत जे महत्वाचे निर्णय घेतले ते कुठले, आणि अर्थातच आव्हानं कुठली, आणि त्यामध्ये काय गोष्टी आहेत की ज्या चुकीच्या पण घडलेल्या आहेत? मला असं वाटतं या 12 वर्षात मोदींनी काय दिलं तर या देशाला आत्मभान दिलं, या देशाला एक विजन दिली. आतापर्यंत आमच्याकडे पंचवार्षिक योजना होत्या आणि त्याच्यात सुद्धा डिले व्हायचा, परंतु पहिल्यांदा 2047 साली काहीतरी असू शकतं आणि तिथपर्यंत पोहोचण्याकरता रोज आपल्याला सर्वोत्तमाचा ध्यास ठेवला पाहिजे. आणि त्या सर्वोत्तम भारतामध्ये माझी काही भूमिका असू शकते. अगदी मी सफाई कर्मचारी जरी असलो तरी सुद्धा मी या देशाच्या विकासामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, असा एक आत्मविश्वास त्यांनी 140 कोटी भारतीयांमध्ये निर्माण केला. आणि हाच तो मानसिकतेतला बदल, सोच बदलो देश बदलेगा, याचं उत्तम उदाहरण आपल्याला इकडे पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळे 140 कोटी भारतीयांमध्ये या देशाविषयीचा एक आत्मविश्वास, या देशाविषयीचा एक गौरव आणि एक सकारात्मक भावना की आपण एकत्र मिळून हे करू शकतो. जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आपण एक भारतीय म्हणून एकत्र येऊन काही करू शकतो. आणि या सगळ्यामुळेच सरकारचा जनतेवरचा आणि जनतेचा सरकारवरचा हा जो विश्वासाचा पूल आहे, सबका साथ सबका विकास, हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात घडलं. तर मला असं वाटतं देश की सोच बदलने का बहुत बड़ा काम मोदी जी के कार्यकाल में हुआ है. आता जर तुम्ही फेल्युअर हा एक विषय जर घेतलात आणि चॅलेंजेस हा विषय घेतलात, तर मला असं वाटतं जॉब क्रिएशनच्या पातळीवर खूप काही करणं गरजेचं आहे. भारत तरुण होतोय, तरुणाईमध्ये स्किल्स इंडियामध्ये मुलं शिकतायत, त्या शिकणाऱ्या हातांना काम मिळणं गरजेचं आहे आणि ते काम आता देणं हे एक फार मोठं आव्हान आहे. दुसरं म्हणजे अलीकडच्या काळात ज्या काही दुर्दैवी घटना पेपर फुटीच्या घडल्या, एक्झामच्या घोटाळ्यांच्या घडल्या, या घटना घडल्या नाही पाहिजेत आणि दोषींवर कडक कारवाई करून विद्यार्थ्यांच्या असंतोषाला जे एक वेगळं वळण आपल्याकडे लावलं जात आहे ते टाळण्याकरता म्हणून या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. तिसरं एक फेल्युअर असं म्हणता येईल आपल्याला, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स या सरकारने आणलेले होते आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाने ते रद्दबातल ठरवण्यात आले अँड द गव्हर्नमेंट हॅड टू स्टेप बॅक ऑन दॅट. त्याच्यानंतर किसान विकासाच्या 3 योजना आणलेल्या होत्या, त्या 3ही कायदे त्यांना मागे घ्यायला लागले
आणि ते त्यांना परत आणता आलेले नाहीयेत. तर मला असं वाटतं की दॅट इज ऑल्सो वन 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 चॅलेंज, की हे सगळं परत कसं आणता येईल. आता डिलिमिटेशनचं विधेयक सुद्धा संसदेमध्ये पारित होऊ शकलं नाही, परंतु आता द्रमुक हे सरकारच्या बाजूने आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार सुद्धा बाजूने आहेत. या दोन्ही पातळ्यांवर मला असं वाटतं आता खूप मोठ्या प्रमाणात हे पारित व्हायची शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीये. सर, खूप आंदोलनं झाली, खूप आव्हानांना ज्या वेगळ्या वेगळ्या तोंड द्यावं लागलं, जी पूर्वी नव्हती अशी. त्यामध्ये लॉकडाऊन सारखा कालावधी असेल किंवा हे, यामध्ये भारताने आपला एक स्वतःचा ठसा उमटवला, मग आत्मनिर्भरतेकडे पावलं उचलली. हे सगळं असलं तरी शिक्षणामधला, म्हणजे तुमच्या आमच्या लहानपणी जे सांगायचे की बोर्डाची परीक्षा बोर्डावर व्हायची, कॉपी करण्याची समाजाची पद्धत तेव्हापासून चालत आली आहे. त्यामध्ये शिक्षण म्हणजे कोचिंग क्लासेस वगैरे ह्यांचं जाळं, आणि एक स्पर्धा परीक्षांमधली जीवघेणी एक स्पर्धा जी आहे, त्यातून अनेक गैरप्रकार घडले, आणि ह्याला आळा घालणं हे, आणि तरुणाईला आणि शिक्षण घेणाऱ्या युवकांना आश्वस्त करणं की तुमच्या बाबतीमध्ये अशा चुका यापुढे घडू नयेत, यासाठी आम्ही काय करतो आहोत, हे देशाला सांगणं, कारवाई करणं, ही गोष्ट महत्वाची आहेच आहे. नक्की नक्की वे अहेड काय बघताय तुम्ही, की येत्या ज्या विकसित भारताचं स्वप्न आहे, त्याकडे जाताना कुठल्या गोष्टी प्रामुख्याने करणं गरजेचं आहे? भारत हा खेड्यांकडून आता शहरांकडे आलेला आहे आणि शहरांचा बकालपणा कमी होण्याकरता शहरांच्या गव्हर्नन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची गरज आहे. त्याचबरोबर डिजिटल डिवाइड आपल्याकडे वाढत चाललेला आहे. तर सगळ्यांना एका समान पातळीवर आणणे आणि एआयच्या आव्हानानंतर जॉब्स कमी होणार आहेत, त्याकरता कोणाच्याही हातातलं काम जाऊ नये याच्याकरता त्यांना रिस्किल रिटूल करणे, शेतकऱ्याला न्याय मिळणे, कामगाराच्या कष्टाला मोबदला मिळणे, सामाजिक सौहार्द असणे आणि भारताची कुटुंब व्यवस्था अक्षुण्ण राहणे, भारत एक राहणे, ही सगळी आव्हानं या पुढच्या काळात आहेत आणि त्याच माझ्या या सरकारकडनं अपेक्षा आहेत. तर या आहेत अपेक्षा सरकारकडनं. तुमची मतं नेमकी काय आहेत? तुम्हाला काय वाटतं, विकसित भारत होण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि एकंदरच या सरकारच्या काळामधल्या अनेक गोष्टींबद्दलचा तुमचा मत असो किंवा लेखाजोखा असो, तो अवश्य इथे व्यक्त व्हा, तो आमच्यापर्यंत पोचवा. ते वाचायला आम्हाला निश्चित आवडेल. तुर्तास आज तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, असं पुन्हा एकदा आवाहन करत मी निरगुडकर सरांसह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.